पन्हाळगडाला जेव्हा वेढा टाकला, तो वेढा ढिला होत नव्हता. जेव्हा भरजी नाईकांनी ही संकल्पना मांडली की तुमच्यासारखा दिसणारा एक मावळा आपल्या सैन्यामध्ये आहे आणि त्याचं नाव शिवाकाशीच आहे, तो नाभिक समाजाचा आहे, हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतो, आपण असं वातावरण करू. छत्रपती शिवाजी महाराज आता तुम्हाला शरण येत आहेत, तुम्हाला भेटायला येत आहेत, तुमच्याशी तह करायला येत आहेत, आता मराठे मागं घेत आहेत. असं वातावरण तयार केल्यानंतर शत्रू पोटामध्ये आनंद पसरला. लोक ढिली पडली. निवडणूक वेळ असतो ना, आपली लय पार्टी पुढे आहे, आपण ढिलं पडतो, तसं ते ढिले पडले. आणि तिथं त्यांनी नियोजन केलं की पालखीतून शिवाकाशीत जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा. अरे पालखीत बसला, महाराजांची शिवाकाशीनाची भेट झाली. महाराजांनी त्याला सांगितलं असं असं करायचं आहे. तो शिवाकाशीत काय म्हणतोय, होय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येतोय, हे माझ्या आयुष्याचं मी परत भाग्य समजतो. त्याला माहित आहे खाली गेल्यानंतर त्याचा गळा कापला जाणार आहे. अरे पण तो जातीवंत मावळा, त्याच्यावरती कुणी पुस्तक लिहिलं नाही, त्याच्यावरती कुणी या महाराष्ट्रामध्ये बोलत नाही. भैरजी नायकांच्या वरती कुठलं पुस्तक नाही, पिक्चर येत नाही, दिग्बजेट चित्रपट येत नाही. का या महाराष्ट्रातले जे इतिहास तज्ञ आहेत या विषयावरती का नाही बोलत? बोलायला पाहिजे, घ्यायला पाहिजे.